वकील संघटनांनी एक मोठा निर्णय घेतलाय। डीजे वाल्यांचं वकील पत्र आता स्वीकारायचं की नाही या संदर्भाचा हा निर्णय घेण्यात आलाय। पाहूयात नेमका काय निर्णय घेण्यात आलाय। समाजातील पांढरपेशा वर्ग म्हणून डॉक्टर आणि वकील यांची ओळख आहे। एखादी गोष्ट इतर कोणी सांगणे आणि डॉक्टर वकिलांनी सांगणे यामध्ये फरक आहे। त्यामुळे डीजे बंदीच्या लढ्यात डॉक्टरांपाठोपाठ सर्व वकिलांनीही एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेतलाय। डीजे बंदीच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याबरोबरच डीजे वाल्यांचे कोणतेही खटले आम्ही वकील घेणार नाही असा निर्धार सोलापुरातील वकील संघटनांनी केला आहे। डीजे मुक्त सोलापूर कृती समिती, बार असोसिएशन, नोटरी असोसिएशन, ITSTPच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। प्रारंभी वरिष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी प्रास्ताविक केले। बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व वकिलांनी डीजे वाल्यांची प्रकरणे न हाताळण्याचा ठराव एकमताने मंजूर केला। येत्या काळात यासंबंधीचे ठराव आपापल्या संघटनात करण्यात येणार आहेत अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली। महापालिका आयुक्तांना डीजेवर कायमस्वरूपी बंदी आणण्याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। डीजेचा त्रास प्रत्येक समाज घटकाला होतो, विशेषतः मूळ शहरात राहणारे नागरिक, दुकानदार, व्यापारी, या परिसरातील कार्यालये असलेल्या सर्व आस्थापनांचे 2 ते 3 दिवस एका मिरवणुकीसाठी वाया जातात। मिरवणुकीच्या अगोदर 1 ते 2 दिवस मोठमोठे कंटेनर रस्त्यावर लावले जातात। मिरवणुकीच्या दिवशी तर रस्ता 12-14 तास वाहतुकीसाठी बंद केला जातो। त्यामुळे शहराला लागलेली डीजेची कीड कायमस्वरूपी घालवणे आवश्यक आहे असा सूर बैठकीत निघाला। बैठकीला डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, महेश अगरवाल, हेमंत कुमार माळी, बार असोसिएशनचे रियाज शेख, ITSTPचे अध्यक्ष अक्षय अंदोरे, जॉईंट सेक्रेटरी व्यंकटेश दारणा, राजेश बट्टू, संदीप शेंडगे, राजशेखर कोरे, विकास कुलकर्णी, लक्ष्मीकांत गवई आदी वकिलांसह कृती समितीचे कौस्तुभ करवा, असीम सिंदगी, प्रियांका पवार व सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पारसेकर आदी उपस्थित होते।